नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12th सायन्स फिजिक्सच्या ऑसिलेशन्स या चॅप्टरवर 2 MCQ आणि एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहोत. त्यातला पहिला MCQ बघा. ए बॉडी ऑफ मास 1 kg इज परफॉर्मिंग लिनियर SHM. इट्स डिस्प्लेसमेंट x centimeter at t second is given by x is equal to 6 sine 100t plus pi by 4. Maximum kinetic energy of the body is to calculate, that is asked. Options are given. These are the 4 options. We know that m mass 1 kg and equation is this. So m is equal to 1 kg and x is equal to 6 sin omega t plus pi by 4. जर आपण या इक्वेशनची कंपॅरिझन x is equal to a sin omega t plus phi या इक्वेशनशी केली तर a is equal to 6 सेंटीमीटर होणार. a is equal to 6 सेंटीमीटर म्हणजे 6 into 10 raised to minus 2 मीटर आणि ओमेगा होणार 100. ओमेगा is equal to 100 radian per second. We know that when particle is at mean position, kinetic energy is maximum and x is equal to 0 असतं. या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर कायनेटिक एनर्जी मॅक्सिममचं सूत्र आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू द ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. किमती सबस्टिट्यूट करा. हा 1/2 जसा तसा, mची किंमत 1, ओमेगाची किंमत 100, त्याचा स्क्वेअर, मग कंसात a स्क्वेअर म्हणजे 6 इंटू 10 raised to minus 2 चा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर म्हणजे 0चा स्क्वेअर. मग 1/2 हा 100 म्हणजे 10 raised to 2 आणि त्याच्यावरती परत 2 म्हणजे 10 raised to 4. हा 6चा स्क्वेअर इंटू 10 raised to minus 2 इंटू 2 दॅट इज minus 4. हा तर 0च आहे. मग 10 raised to plus 4, 10 raised to minus 4 ह्यांची घातांकाच्या नियमाने जर ॲडिशन केली तर 10 raised to plus 4 minus 4 म्हणजे 0 येणार. 10 raised to 0 म्हणजेच 1, म्हणजेच हे आपसात कट होतात. मग 1/2 6चा स्क्वेअर 36, 2ने भागलं 18 जूल. सो कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इज 18 जूल. दॅट इज आन्सर इज डी. Therefore, answer is option number D, 18 जूल. टेक्स्टबुक मधील सेकंड MCQ बघा. The length of second's pendulum on the surface of earth is nearly 1 meter. Its length on the surface of moon should be asked. Should be what? हे आम्हाला विचारलेले. मग गिवन काय तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g ऑन मून इज 1/6 ऑफ दॅट ऑन अर्थ सरफेस. हे ऑप्शन दिलेत, यातलं योग्य ऑप्शन आपण निवडू. सो GM म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून, GE ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. रिलेशन असं दिलंय दॅट मीन GM इज इक्वल टू 1/6 GE. हा GE याच्या खाली घे म्हणजे GM अपॉन GE इज 1/6 शिल्लक राहील. ही किंमत पुढे आपल्याला लागेल तेव्हा सबस्टिट्यूट करायचं, लक्षात ठेवा. आता LE दॅट इज लेंथ ऑन अर्थ इज 1 मीटर अँड लेंथ ऑन मून तुला विचारलेली आहे. तर आता तुला T इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ L अपॉन G हा फॉर्म्युला माहीत आहे. हा टाइम पिरियड आहे. मग सेकंड्स पेंड्युलम जर असेल तर त्याचा टाइम पिरियड 2 सेकंड असतो. सो T इज इक्वल टू 2 सेकंड फॉर सेकंड्स पेंड्युलम. मग या इथं जर मी 2 ठेवला तर 2 पाय रूट ऑफ LG जसंचे तसं, हा 2 विल गेट कॅन्सल
आणि ह्याने याला मल्टिप्लाय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशनने. इथं काही नाही म्हणजे एक उरला. रूट ऑफ जी इंटू 1 दॅट इज रूट ऑफ जी इज इक्वल टू पाय इंटू रूट ऑफ एल. मग याचाच अर्थ असं होईल, रूट ऑफ एल इज इक्वल टू हा पाय याच्या छेदात येईल म्हणजे 1/पाय रूट ऑफ जी होईल. हा पाय याच्या छेदात आला म्हणजे 1/पाय इंटू जी होईल. मग स्क्वेअरिंग करा, एल 1/पाय स्क्वेअर जी. थोडक्यात 1/पाय स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे म्हणजे एल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू जी असा त्याचा अर्थ झाला, कारण 1/पाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. मग एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी जर असेल तर लेंथ ऑन मून अपॉन लेंथ ऑन अर्थ इज इक्वल टू जीच्या साठी तू लिहिशील जी एम अपॉन जी ई. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर इथं एम तर इथं एम, इथं ई तर इथं ई असं येणार. आणि त्याचा आपण घेतला रेशो एम एल एम अपॉन एल ई इज इक्वल टू जी एम अपॉन जी ई. यात एल ई इज 1 मीटर गिवन आणि जी एम अपॉन जी ई हा रेशो आपण मगाशी काढला होता तो होता 1/6 आणि एल ई होता 1. तर ह्या दोन किमती जर आपण त्या फॉर्म्युल्यात सबस्टिट्यूट केल्या तर एल एम अपॉन 1 इज इक्वल टू 1/6 येणार. याचाच अर्थ एल एम इज इक्वल टू 1/6 मीटर. सो आन्सर इज ए 1/6 मीटर. आता हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम बघ, तिसरा आजचा. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन इज स्पीड ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM half its maximum speed given path length of SHM is 10 centimeter. So path length, that means 2a, is given 10 centimeter. So a is equal to 5 centimeter झालं. आता v is equal to 1/2 v maximum. Speed of particle performing SHM is half its maximum speed. याचा अर्थ स्पीड ऑफ पार्टिकल म्हणजे v हाफ ऑफ v मॅक्सिमम. आणि तुला माहिती v मॅक्सिमम इज a इंटू ओमेगा आणि x तुला काढायचा आहे आणि हा जो v असतो त्याचा फॉर्म्युला असतो ओमेगा इंटू रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग या दोन किमती जर आपण इथं सबस्टिट्यूट केल्या तर ते असं झालं, व्ही ची किंमत म्हणजे ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा 1/2, व्ही मॅक्स म्हणजे ए इंटू ओमेगा. अशा रीतीनं दोन्ही साईडचा ओमेगा ओमेगा कट, स्क्वेअरिंग केलं तर हा स्क्वेअर रूट कट म्हणजे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर येणार. याचा स्क्वेअर होणार 1/4, याचा स्क्वेअर होणार ए स्क्वेअर. मग हा 1/4 ए स्क्वेअर मी लेफ्ट हँड साईडला आणतो आणि त्याच वेळेस हा एक्स स्क्वेअर मी राईट हँड साईडला आणतो. सो ए स्क्वेअर मायनस 1/4 ए स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. मग 4 इंटू ए स्क्वेअर दॅट इज 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. मग 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे 3a स्क्वेअर अपॉन हा 4 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. मग स्क्वेअर रूट जर घेतलं तर स्क्वेअर रूट असं होणार 3 चं स्क्वेअर रूट रूट 3 ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए अपॉन 2. हे अर्थात स्क्वेअर रूट प्लस और मायनस असतं. मग रूट 3 ची किंमत 1.732, ए ची किंमत 5 अपॉन 2, 2 याला भागलं 2.5चं भाग गेला. मग हा गुणाकार केला 25 याला गुणलं तो गुणाकार येणार 4.3300. दॅट मीन्स 4.33 सेंटीमीटर.